नमस्कार मित्रांनो, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. शेतकऱ्यांसाठी खुशखबर. बघू शकता आपण हळदीचे रान हळद काढण्यासाठी तयार केले आहे. तर असे गोलगप्पे केलेले आहेत जेणेकरून हे आपल्याला उखंड्यामध्ये टाकायला सोपं जाते आणि अशा प्रकारे हे पूर्ण तयारी करून घेतली. इथे 1-2 दिवसामध्ये आपण हळद काढण्याचं तर बघू शकता असं आपण हे केलेलं आहे. आणि तुम्हाला दाखवतो सध्या हळदीची परिस्थिती काय आहे, कसे कंद वगैरे झालेले आहेत. तर हे अशा प्रकारे कंद तयार झालेले आहेत. तर अशाच प्रकारे मी तुम्हाला दुसरे 1-2 डेमोसुद्धा दाखवतो. इथं बघू शकतो काही प्रमाणात बघू शकता. इकडे पण आपण अशा प्रकारे भुसभुशीत जमीन झालेली आहे. तर अशा प्रकारे इथे हळकुंड तयार झालेले. तर अशी परिस्थिती आहे. कोचा पण बघा, हे कोचा खूप महाग जात आहे. तर याचं पण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे आपण काढण्यासाठी, जेणेकरून आपल्याला अधिकच हे बघू शकता. आता साधारणतः तुम्ही अंदाज लावा की हा कंद किती महत्त्वाचा आहे आणि किती अंतर असायला पाहिजे. हे थोडंसं अंतर जास्त झालं, पण 4-6 बोटाचं अंतर पाहिजे होतं, पण हे खूप स्पर्धा झाली. तरी पण उत्पन्नात वाढ झाली आहे बघा. जेवढे रोपं जास्त तेवढं उत्पादन जास्त, एक असा अंदाज असतो. पण जेवढे रोपं कमी तर तेवढं उत्पन्न कमी होऊ शकतो. तर पाहता किती मजबूती आहे याला. आणि कंदाची स्थिती अशा प्रकारे आहे, जेणेकरून आपल्याला चांगला बेनिफिट होत आहे. तर अशा प्रकारे हे रान तयार केलेलं आहे आणि अशी कंदांची स्थिती आहे. तर तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आज पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ आणि हे पाहण्यास मदत होईल. तर मित्रांनो, हे कुठेही स्किप न करता तुम्ही व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. आणि उद्या बेनं ची निगराणी कशी राखायची आणि किती सुप्त काळ असायला पाहिजे हे याविषयी मी तुम्हाला व्हिडिओ सांगणार आहे, जेणेकरून आपल्याला अधिकच चांगली माहिती मिळेल. आणि बेनं ठेवल्यानंतर कमीत कमी 45 दिवस सुप्त अवस्थेमध्ये असणं गरजेचं आहे. ते बघू शकता हे पूर्ण पाला आता हे झालं आहे. तर ते आज नाही उद्या हे आपण घ्यायचं टप्प्याटप्प्याने आणि हे होईल. आता वातावरण बघू शकता, असं वातावरण झालं आहे, पावसाळी वातावरण झाले आहे. त्याच्यामुळं आपल्याला थोडंसं हळदीसाठी काळजी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये वाळू घालताना, शिजवताना, प्रक्रिया करताना होऊ शकता. पश्चिमेकडून पूर्वेकडे असं वारं वाहत आहे, त्यामुळे येणाऱ्या काही पावसाचे अंदाज काढणारे तज्ज्ञ असतात, त्यांना माहीत पडेल की काय पावसाचा अंदाज आहे आणि काय नाही हे आपल्याला लक्षात येते. तर साधारणतः वातावरण चांगलं आहे. आणि हळदीविषयी आपण नवीन व्हिडिओ बनवत असतो, तर तुम्ही त्यांना प्रोत्साहन देता. कमीत कमी 5,000-6,000पर्यंत आपला व्हिडिओ जातो. आणि यातलाच प्रतिसाद म्हणतात, असाच प्रतिसाद तुम्ही मला देत राहा, जेणेकरून मला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. आणि राहायला चॅनलला सबस्क्राईब आपल्या जवळपास 2400पर्यंत सबस्क्राईबर झाले. तर येणाऱ्या काळात नवीन वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या वर्षामध्ये आपल्याला अजून येणाऱ्या काळामध्ये अधिकाधिक सबस्क्रायबर वाढवायचे आणि हळदीविषयी आपल्याला नवीन माहिती द्यायची आहे, जेणेकरून शेतकऱ्याला माहिती मिळाली पाहिजे आणि नवीन शेतकऱ्याला कुठलेही भूलथापा न पडता शेतकरी वर्गाला संपूर्ण माहिती मिळाली पाहिजे. तर अशा प्रकारे आपण रान तयार केलेलं आहे. रान तयार केल्यामुळे आपल्याला अधिक सोपं जात आहे जेणे हे करण्यासाठी. आणि बघू शकता अशी कंदांची अवस्था आहे. कुठे अशी कंदांची अवस्था आहे. कंद छोटे मोठे असू शकतात, पण हळदी इतर सोयाबीन हरभऱ्यापेक्षा हळद परतट खाते. सोयाबीन 8.45 5 जरी विकलं तरी बघा का रेट लागायला 40,000. त्याच्यानंतर खर्चा पाणी निम्मे जाते, 20,000 एकरी उरते. हरभऱ्याचं पण तेवढंच आहे, एकरी 20,000 म्हणजे 40,000 फक्त उरायले. तर आणि हेच जर आपण हळदीमध्ये जर हे केलं, एकरी 20 क्विंटल जरी झालं, 1,00,000 रुपये जरी खर्च झाला आणि 1,00,000 रुपये जरी निव्वळ उत्पन्न झालं तर 1,00,000 रुपये उरायला. म्हणजे कुठं 2.5 वर्षाची तफावत येते, 2.5% तफावत आली. तर शेतकऱ्यांनी या बाजूकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि हळदीकडे
शेतीकडे वळायला हवं. हिंगोली जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बघू शकता हा दुसरा प्लॉट आहे. दुसऱ्या प्लॉटमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे आणि हा प्लॉटसुद्धा काढायला तयार आहे. ही जवळपास 8 ते 10 तारखेपर्यंत लागवड केली होती. त्याच्यामुळे अशा प्रकारे आपल्याला दिसून येते. येणाऱ्या काळामध्ये आपण अनेक व्हिडिओ बनवणार आहे, नवीन व्हिडिओ बनवणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा, शेअर केल्यानंतर शेअर करा, लाईक केलं नसतं लाईक करा. आणि पुन्हा इच्छा सांगतो की हार्दिक शुभेच्छा पाडव्यानिमित्तानं. येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपण नवीन व्हिडिओ बनवूया आणि अधिक माहिती सांगूया. धन्यवाद.